तर मनसेच्या सत्ता स्थापनेनंतर प्रथमच अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, मनसे अध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच 14 जूनला खुली निवडणूक होणार आहे। 14 जूनला राज ठाकरे यांच्या वाढदिवशी मनसेमध्ये पक्षांतर्गत निवडणूक होणार आहे। मनसेच्या सरचिटणीसांच्या बैठकीनंतर ही महत्त्वाची बातमी आता समोर येते। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत। दिनेश, काय अधिक माहिती? मनसेच्या राजकीय वाटचालीतली ही खूप मोठी बातमी आहे। 14 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवशी पक्षांतर्गत निवडणुकांचा कार्यक्रम पार पडणार आहे। पक्षाचा अध्यक्ष या निवडणुकीच्या कार्यक्रमात निवडला जाणार आहे आणि दुपारी 3 वाजता दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये ही निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। मनसेमधली ही सगळ्यात मोठी या क्षणाची बातमी आहे। याआधीही पक्षांतर्गत निवडणुका होत होत्या, पण त्या कागदोपत्री पार पाडल्या जात होत्या, पण खुल्या पद्धतीनं मतदान होऊन ही निवडणूक पार पडणार आहे। निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच घोषित केला जाईल, पण 14 जूनला राज ठाकरेंच्या वाढदिवशी पक्षाचा अध्यक्ष निवडला जाणार आहे। आज नेते सरचिटणीसांची बैठक पार पडली, त्यामध्ये ही महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्यानंतरच्या डेव्हलपमेंट्स आपल्याला बघायला मिळतात। पण सगळ्यात महत्त्वाचं की हे पाऊल का उचललं जात आहे, तर महाराष्ट्रामध्ये एकूण आपण राजकीय सत्तांतर पाहिली, विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये फूट पडल्यानंतर पक्ष नेमका कोणाचा यावरून जो काही संघर्ष झाला, मग तो कायदेशीर संघर्ष असेल किंवा निवडणूक आयोगाच्या दालनात झालेला संघर्ष असेल, अनेक सुनावण्या पार पडल्या आणि त्यानंतर जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आहे आणि त्यापासून धडा घेत किंवा त्यापासून सावध पवित्रा घेत मनसे अंतर्गतही आता लोकशाही पद्धतीनं निवडणूक होते। याआधीही निवडणुका झाल्या, पण खुल्या पद्धतीनं ही पहिल्यांदाच निवडणूक होते आणि साहजिकच पक्षाचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे यांचीच निवड होईल, पण तो कार्यक्रम लवकरच घोषित केला जाईल। पण 14 जूनला ही निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे। नक्कीच दिनेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या